नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये स्वागत। मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर, पुणे वृत्तदर्शन। गेल्या 30 वर्षापासून पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली मराठी बातमीपत्र पुणे वृत्तदर्शन। पुण्यातील गजबजलेल्या कर्वे रोडवरती असलेल्या सह्याद्री रुग्णालयाच्या जवळ अतिरेकी आहेत असा एक मेसेज 10 मिनिटाकरता सर्वत्र त्या भागात आला आणि कमांडोंनी तिथं मॉकड्रिल ऑपरेशन केलं आणि त्यामुळे 10 मिनिटाकरता तेथील वाहतूकही खंडित झाली आणि वाहतूक तुंबलं देखील। परंतु देशामध्ये अशा प्रकारचे घटक कार्यरत असतात, म्हणूनच तुम्ही आम्ही सुरक्षित राहतो। पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन। आपको फोटो सर्व पुणेकर मित्रांना आवाहन करतोय, आपण सुद्धा आपला खालीचा वाटा उचलावा असं मी आपणास नम्र आवाहन करतो। धन्यवाद। सर्व पुणेकर मित्रांना आवाहन आहे, आज आपला मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे। शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान, अनेकांची घरं वाहून गेले, जनावरं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। अशा बिकट परिस्थिती आपल्या सर्वांवर सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या वतीने जे काही होईल, जेवढे काही शक्य होईल तेवढी मदत आपल्या शेतकरी राजापर्यंत आपण पोहोचवण्यासाठी मदत करा। तसेच समोर काही पोलीस मित्र देखील आहेत, त्यांना देखील आवाज, त्यांनी देखील या ठिकाणी आपला खालीचा वाटा उचला। सर्व पुणेकर मित्रांना आव्हान आहे, शेतकरी राजाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे राहिलेल्या नुकसानाची भरपाई देत आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन हा ऐतिहासिक कार्यक्रम पुण्यात सुरू आहे आणि तो सातत्यानं गेले 30 वर्षाहून अधिक काळ करतायत पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या रूपानं। 30 फुटी रावणाचं दहन केलं, पण त्या रावणामध्ये कुठले गुण होते तर त्याच्यामध्ये ओला दुष्काळ, अत्याचारी, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, दहशतवाद या सर्व दुर्गुणांचा नाश करावा याकरता रावणाचं दहन केले गेलं। जाणून घेऊयात रावण दहन पुणे लोकमान्य फेस्टिवल ॲडव्होकेट गणेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली।
प्रभु रामचंद्र की प्रभु रामचंद्र की जागेवरच राहू दे, जागेवर राहू दे. प्रभु रामचंद्र की प्रभु रामचंद्र की. जगामध्ये प्राणी हत्या, प्राण्यांचं दूध पिणे, अंडी खाणे यासारख्या अनेक घटनांना आता बंदी व्हावी अशी सर्वत्र एक चळवळ सुरू आहे. त्याला वेगन चळवळ असं नाव दिले जातं आणि प्राणी अत्याचाराच्या विरोधातील असे कार्यकर्ते आता गटागटाने पुढे येत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात तरुणाई पुढे आहे. पुण्यातल्या डेक्कन येथे कलाकार चौकामध्ये काही तरुणांनी केलेलं हे आंदोलन. आम्ही इथं पुणे अॅनिमल लिबरेशननी ऑर्गनाईज केलेला एक मार्च मध्ये आलेलो आहोत. येथे आम्ही जनावरांच्या मुक्तीसाठी लढत आहोत. आपण सर्वजण जनावरांचं शोषण करतो, त्यांचा बलात्कार करतो, त्यांचा खून करतो, पण कोणालाही फरक पडत नाही. पण आम्हाला फरक पडतो. आम्ही प्राण्यांसाठी लढणार आहोत. आम्ही प्राण्यांच्या हक्कासाठी लढणार आहोत, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढणार आहोत. आम्ही सर्वजण इथं पुण्याच्या कानाकोपऱ्यातून आलेत, भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेत जनावरांसाठी लढण्यासाठी. मग ते कुत्रा असो, मांजर असो, चिकन असो, फिश असो, कुठलाही जनावर, बकरी असो, घोडा असो, उंट असो, कुठलाही जनावर. कुठलाही जनावर माणसाच्या उपयोगासाठी बनलेला नाहीये. कुठल्याही जनावराला मरायचं वाटत नाही. प्रत्येक जनावराला जगण्याचा हक्क आहे. त्यासाठी इथं आम्ही आलेलो आहे. रॅली स्टार्ट होतीये कलाकार कट्ट्यापासून संभाजी गार्डनला, परत कलाकार कट्ट्याला गोल फिरून येणार आहे. नेमक्या काय मागण्या करतात? आमच्या मागण्या गव्हर्नमेंट पाशी आहेत की तुम्ही तुमचे लॉ स्ट्रिक्ट करा. जसं लोकांना तुम्ही संरक्षण देता तसं प्राण्यांना आणखी संरक्षण द्यायला हवे. आमची कंझ्युमर्स कडे प्रार्थना आहे, ग्राहकांकडे प्रार्थना ही आहे की प्लीज तुम्ही जे पण विकत घेता, मग ते खायचे पदार्थ असो किंवा अंगावर घालायचे पदार्थ असो, त्यात तुम्ही पशूंना मध्ये घेऊ नका. कुठल्याही पशु पदार्थाची आपल्याला गरज नाहीये. मग ते दूध असो, अंडी असो, मांस असो, कुठल्याही पदार्थाची आपल्याला गरज नाहीये. मग ते लेदर असो, फर असो, काही असो. केंद्र सरकारनं गेल्या अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता मान्यता दिली आणि त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. त्या निमित्तानं सुनील महाजन आणि लक्ष्मीकांत देशमुख यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितलं, महानगरपालिकेच्या शाळा ह्या प्रायव्हेट शाळांच्या स्तरा एवढ्या चांगल्या झाल्या पाहिजेत आणि ती जबाबदारी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि महानगरपालिकेची आहे असंही त्यांनी सांगितलं.
रोपाला आपण जलसिंचन करून आजच्या या कार्यक्रमाचं आगळं वेगळं असं उद्घाटन करणार आहोत. अनोखं आणि अर्थपूर्ण पद्धतीने या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. ज्याप्रमाणे पिंपळाचं झाड हे दीर्घायुष्याचं, अविरत वाढीचं आणि अक्षय ऊर्जेचं प्रतीक आहे, त्याचप्रमाणे आपली मराठी भाषा सुद्धा अशीच वृद्धिंगत व्हावी, तिची पाळंमुळं आणखी खोलवर रुजावीत असा शुभ संकल्प आपण आज करणार आहोत. त्यामुळे यापुढे लक्षात ठेवायचं की केव्हाही आपण बोलताना आपल्या मराठी भाषेनं सुरुवात करून बोलूयात. आपल्या मराठी भाषेवर आपण नितांत प्रेम आहे, आपल्या भाषेचा विषयी आपल्याला नितांत आदर आहे, हे आपल्या बोलण्यातनं, आपल्या वागण्यातनं आपल्याला आपण जाणून दिलं पाहिजे. पिंपळाच्या रोपाला जलसिंचन करून जागर अभिजात मराठीचा या कार्यक्रमाचे आधुनिक आणि अर्थपूर्ण उद्घाटन आपण करत आहोत.